तर आज आता तुम्हाला फायनली मी सांगूनच टाकतो हॉटेलमध्ये गिरवी कशी बनवतात। तर कसं आहे पब्लिक, स्वागत आहे तुमचं आज माझ्या एका मिनी ब्लॉग मध्ये। गिरवी करण्यासाठी घेतले 40 ते 50 किलो कांदे। तर आता कांद्यावरती ऍड करून घेतलेली आहे 1 हळद पावडर। आता हे सगळं टाकल्यानंतर आहे ना त्यामध्ये ऍड करून घेतलं 20 लिटर पाणी। आता गॅस दिला चालू करून आणि त्यावरती दिलं झाकण ठेवून। तर आता अर्ध्या तासानंतर आपले सगळे कांदे ना बॉईल झाले होते। त्यानंतर आहे ना कांदा पेस्ट काढण्यासाठी ना लगेच कांदे ना गिरणीमध्ये टाकले। तुमच्याकडे गिरणी नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा गिरवी करू शकता। मग काय तोपर्यंत एका पातेल्यात लगेच घेतली हावरी, टाकले मगज, त्यानंतर टाकली काजू करी। गिरवीसाठी लागणारे सर्व प्रकारचे गरम मसाले घेतले। त्याच्यानंतर ऍड करून घेतले मिरची पावडर, हळद पावडर इत्यादी प्रकारचे सर्व मसाले। मग आता मसाले सर्व प्रकारचे झाले होते, लगेच ना तेल तापवायला ठेवलं। तेलामध्ये ऍड केले सर्व प्रकारचे गरम मसाले, मग ऍड केली अद्रक पेस्ट। त्याच्यानंतर ना सगळे मसाले व पेस्ट आहे ना एकदम मिसळून घेतलं। त्याच्यानंतर ऍड केला खोबऱ्याचा किस। आता आपण जेवढे पण कोरडे मसाले घेतले होते ना तेवढे पण आपण आहे ना लगेच त्याला टाकून घेतलं। याला ना 10 मिनिटं ना नुसतं हलवीतच राहायचं, कारण की नाही खाली पण नाही लागलं पाहिजे आणि जळलं पण नाही पाहिजे। फायनली ना आपला गिरवी मसाला आहे ना तयार झालेला आहे। मग आता आपण जे कांदे बॉईल केले होते त्याची पण पेस्ट आहे ना तयार झाली होती। वरती पेस्ट पण आहे ना आपल्या गिरवी मसाल्यात आहे ना ऍड करून घेतली। त्यानंतर ना मी माझ्या स्वतःच्या हाताने ना सगळे मिक्सचर आहे ना एकत्र मिसळून घेतलं। फायनली ना आपलं मिक्सचर आहे ना असं दिसत होतं। त्यानंतर आहे ना हावरी, मगज, काजू करी यांची सगळ्यांची ना पेस्ट काढून घेतली। मग ती पेस्ट आहे ना मस्त पैकी ना गिरवी मध्ये ना ऍड करून घेतली। मग काय सगळे मिक्सचर आहे ना गार 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 सगळं हलवून घेतलं आणि हे बघा मग एकदम चविष्ट लागणारी गिरवी तयार झाली होती। आता तुम्ही म्हणता नेमकं ही गिरवी कोणत्या हॉटेलला तयार झाली होती? तेच हॉटेल आहे साई व्यंकटेश। चला तर मग आतमध्ये तुम्हाला आतमधला एम्बियन्स दाखव। फॅमिलीसाठी अप्रतिम सुविधा, तसेच तुम्ही येथे वाढदिवस व इतर प्रकारचे कार्यक्रम सुद्धा करू शकता। साई व्यंकटेशला नक्की भेट द्या, मी पण दिली आहे, तुम्ही पण द्या। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा।